कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलाय। त्याचबरोबर पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव आणि लातूर इथे पावसाच्या हलक्या सरी बरसतील। तर अकोला, अमरावती, वर्धा इथे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त तापमान असणार आहे। इथे हीटवेव्हचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलाय। तर नागपूर, यवतमाळ, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हीटवेव्हचा येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलाय। याच्या पुढच्या दिवशी काय स्थिती असणार आहे म्हणजे 21 तारखेला वातावरण कसं असणार आहे तर आपण बघतोय की 21 तारखेलाही विदर्भात तापमानाचा जो पारा आहे तो वाढलेला असणार आहे। अकोला, अमरावती आणि वर्धा हे जे विदर्भातले 3 जिल्हे आहेत हे हीट वेव्हच्या ऑरेंज अलर्टवर असणार आहे। तर नागपूर आणि यवतमाळ या 2 जिल्ह्यांना हीट वेव्हचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलाय। पावसाची काय स्थिती असेल तर दक्षिण महाराष्ट्रातल्या ज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या सुद्धा काही भागांचा आणि कोकण किनारपट्टीच्या काही भागांचा समावेश होतो अशा सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर याचबरोबर पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पट्ट्यात पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता असणार आहे। 22 तारखेला वातावरण कसं असेल तर 22 तारखेलाही अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ विदर्भातल्या या जिल्ह्यांना हीटवेव्हचा इशारा हवामान खात्याने दिलाय। हीटवेव्हच्या येलो अलर्टवर विदर्भातले हे जिल्हे असल्याचं आपण बघतोय। तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसणार असल्याचं सुद्धा हवामान खात्याकडून या मॅपमधून आपण बघू शकतो। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT। आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा।